तर मुंबईतल्या गिरगाव परिसरामध्ये सोमवारी सकाळी एक विचित्र अपघात घडला। रहदारीच्या रस्त्यावर बेसचं चाक 5 फूट खोल खड्ड्यामध्ये गेलं आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा मुंबई मेट्रोचं सुरू असलेलं काम आणि पालिका प्रशासन या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला। पाहूया याबाबतचा एक रिपोर्ट। मुंबईतल्या गिरगावातील मेट्रो स्टेशन जवळचा हा परिसर याच रहदारीच्या आणि गजबजलेल्या भागात सोमवारी सकाळी बेस्ट बसचा एक विचित्र अपघात घडला। अचानक रस्ता खचला आणि बेस्ट बसचं मागचं चाक खड्ड्यात रुतलं। मुंबईतल्या गिरगाव परिसरामधल्या ठाकूर रोड परिसरामधली ही घटना सध्याची आपण पाहतोय। या ठिकाणी बेस्टची जी बस आहे सकाळच्या साधारणपणे 9:30च्या सुमारास या ठिकाणाहून जात होती आणि या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे बसचं साधारणपणे चाक जे आहे मागचं हे 5 फूट खोल खड्ड्यामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हा रहदारीचा रस्ता आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कामाला जाणाऱ्यांची संख्या या रस्त्यानं असते आणि मोठ्या गाड्या म्हणजे बस असतील किंवा टेम्पो असतील या रस्त्यानं जात असतात। अशा वेळी मागच्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये काही तक्रारी स्थानिकांना केल्या होत्या की जमीन खचण्याचा प्रकार होऊ शकतो, कारण पाईप फुटली होती, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत होतं। मात्र कुठल्याही प्रकारे स्थानिकांना याकडे प्रशासनानं लक्ष दिलं नाही आणि त्यामुळेच अशा पद्धतीची घटना घडली असं स्थानिकांचं म्हणणं आहे। पण भर रस्त्यात हा खड्डा पडण्याचं कारण काय? नियमावलीमध्ये इथे काय मेट्रोचं जे काम चालू आहे आणि ऑलरेडी हे सगळं भुसभुशीत झालेलं आहे आणि पलीकडे जे BLTचं काम 2 दिवसापूर्वी झालं, तिकडे खड्डा घेतलेला आणि BLTने काम केलं। BLTने काम केल्यामुळे काय आलं, तिकडचं सगळं पाणी या इथे आलेलं आहे आणि खाली एकदम पोकळ आहे आणि जे हेवी व्हेकल येतात, हेवी व्हेकल त्यांना उचलून घेण्याची क्षमता या रोडमध्ये नाहीच आहे। ऑलरेडी याच्या बाजूला तुम्ही बघितला फार मोठा खड्डा आहे, जवळजवळ 700-800 फूट खाली आहे, बघा तुम्ही इकडे। सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाला, त्यामुळे बराच काळ वाहतूक कोंडीही झाली। नागरिकांनी यावेळी रस्ता खचण्याला मेट्रो प्रशासन आणि पालिका प्रशासनाला जबाबदार धरलाय। प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांच्या विरुद्ध बोंब मारतात, परंतु यांची पोच एवढी मोठी आहे की त्यांना कोण काय करू। यापूर्वी काही तक्रार केली होती या स्थानिकांना? अहो मी दिलीप नाईक माजी नगरसेवक, मी 50 वेळा तक्रार केली आहे, 50, 1 आणि 2 नाही। काय उत्तर काय? आम्ही कारवाई करतोय। सिमेंटच्या गोणी रस्त्यावर ते उचलून नेतात, पण ट्रेन या काय ते म्हणतात मोठं अवजड वाहन नेण्याची यांच्याकडे ताकद नाही, क्षमता नाही। या सगळ्या प्रकरणासंदर्भात ABP माझानं मेट्रो प्रशासनाशी संपर्क साधला। यावेळी मेट्रो प्रशासनानं आपल्यावरचे आरोप फेटाळले। ये जो पीछे में बिल्डिंग का काम चल रहा है उसका जो एक्सकेवेशन हुआ है वहाँ उस एरिया में इधर से पानी जा रहा है, रेगुलर पानी जाता जा रहा है नीचे, और जिसके वजह से मुझे ऐसा जो मेरा रीडिंग है जिसकी वजह से नीचे स्कवरिंग हुआ होगा, स्कवरिंग होके वो पानी उसके साथ में मिट्टी भी नीचे गया होगा, जिसका रिजल्ट के उसके रिजल्ट की वजह से रोड बैठ गया। हमने तो इनको बताया कि आपका एरिया में है, आप इसको प्रॉपर तरीके से ट्रीटमेंट करो, क्योंकि अंडरग्राउंड कंस्ट्रक्शन है, ऐसा पानी का सीपेज होना पॉसिबल होता है, लेकिन टाइम टू टाइम इसका रेक्टिफिकेशन भी होना चाहिए। तो मे बी उनके वजह से रेक्टिफिकेशन प्रॉपर तरीके से नहीं हुआ, जिसकी वजह से ये इंसिडेंट हुआ। दुसरीकडे इथल्या शेजारच्या दुकानांमध्ये रात्रभर पडलेल्या पावसानं पाणी साचलं होतं। मेट्रो परिसरातही गुडघाभर पाणी होतं आणि याच भागात रस्ता खचून बेस्टचं चाक रुतलं। पण या सगळ्यावर सध्या फक्त आरोप प्रत्यारोप सुरू आहे, पण कारवाई सध्या तरी शून्य। निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।